कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत असलेल्या आणि कावळ्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या उंबार्ली गावात आमदार राजेश मोरे यांच्या आमदार निधीतून भव्य वारकरी भवन उभारण्यात येणार आहे। या वारकरी भवनाचा भूमिपूजन सोहळा सोमवारी एकादशीचे औचित्य साधून करण्यात आला। आमदार राजेश मोरे आणि ठाणे रायगड वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष हरिभक्त परायण चेतन महाराज यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले। यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात रामकृष्ण हरी असा जयघोष करण्यात आला। यावेळी उंबार्ली तसेच पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ तसेच वारकरी मंडळातील सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी छोटेखानी असलेल्या समारंभाच्या व्यासपीठावर कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, ठाणे रायगड वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष हरिभक्त परायण चेतन महाराज, अनंता महाराज, हनुमान महाराज, बंडू पाटील, भरत भोईर, किसन जाधव, सुभाष पाटील, अमोल भोजने, केशव पाटील, मुकेश पाटील, प्रमिला पाटील, शैलजा भोईर आदी मान्यवर उपस्थित होते। उंबार्ली गावात वारकरी भवन व्हावे यासाठी लालचंद पाटील, कैलास पाटील, वारकरी संप्रदाय उंबार्ली, गजानन भोईर, रतन कळू भोईर तसेच समस्त उंबार्ली ग्रामस्थांकडून भव्य बहुउद्देशीय सभागृहाची संकल्पना आणि पाठपुरावा करण्यात आला। या भव्य बहुउद्देशीय सभागृहासाठी 50 लाख रुपये आमदारदिनी खर्च होणार असल्याची माहिती लालचंद पाटील यांनी दिली। या सभागृहाच्या निर्मितीनंतर धार्मिक, शैक्षणिक तसेच सामाजिक कार्यक्रमांसाठी सुसज्ज जागा होईल। परिणामी वारकरी परंपरा जपण्यासाठी मदत होईल असे आमदार राजेश मोरे यांनी यावेळी सांगितले आहे। आज उंबार्ली गावामध्ये आमदार निधीतनं या गावासाठी विठ्ठल मंदिरा शेजारी एक छोटेखानी वारकरी भवन म्हणजे बहुउद्देशीय असं सभागृह त्याचं आज ठाणे रायगडचे आमचे संप्रदायाचे अध्यक्ष हरिभक्त परायण चेतन महाराज यांच्या शुभ हस्ते झालेलं आहे। आणि संपूर्ण या पंचक्रोशी जिथे जिथे गाव तिथे तिथे असं हा समाज मंदिर वारकरी भवन झाला पाहिजे छोटेखानी, जेणेकरून त्या गावाच्या भूमिपुत्रांसाठी तिथल्या संप्रदायासाठी एक छोटे छोटे कार्यक्रम करता आले पाहिजेत, कार्यक्रम शिकता आले पाहिजेत। याच्यासाठी संपूर्ण या पंचक्रोशीत असे समाज मंदिर झाले पाहिजेत आणि त्याचा आम्ही मानस आज इथे या उंबार्ली गावामध्ये केलेला आहे। मला आशा आहे की नक्कीच या संपूर्ण पंचक्रोशीत छोटे छोटे वारकरी सभागृह होतील अशी आशा आहे। वारकरी संप्रदाय वाढीसाठी अशा वास्तू खूप महत्त्वाच्या आहेत असे अध्यक्ष हरिभक्त परायण चेतन महाराज यांनी म्हटलं आहे। रामकृष्णारी मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या मागच्या वर्षीच एका सप्ताहाच्या ठिकाणी आम्ही अनाऊन्स केलेलं आहे की प्रत्येक ग्रामस्थामध्ये प्रत्येक गावाच्या ठिकाणी अशी ही भवनं झाली पाहिजेत। वारकरी संप्रदायच नाही तर त्या ठिकाणी त्या गावामध्ये ज्या वेळेला जिथे हे भवनं उभे राहतील त्यावेळेला त्या भवनाचा उपयोग पुढच्या येणाऱ्या पिढीलाही प्राप्त होणार आहे, तसंच राहणाऱ्या पब्लिकलाही, ग्रामस्थांनाही तो प्राप्त होणार आहे। तिथे वेगवेगळे प्रकारचे सांप्रदायिक कार्य असतील, धर्माचे कार्य असतील, संस्कृती असतील, वेगवेगळे प्रकारची शिबिरं असतील, त्या शिबिरांचा सर्वांचा तो फलश्रुती त्या सर्व भवनाच्या द्वारे प्राप्त होणार आहे। आपण आता जर पाहिलं पुढे जी डेव्हलपमेंट होते त्या डेव्हलपमेंटमध्ये आपले हे ग्रामस्थांचे तिथे कुठे ते गुरफटले जाणार आहेत असंही होता कामा नये। कारण पुढे भविष्यामध्ये सर्व ग्रामस्थांना जागाही हवी, वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम तिथे राबवता येतील, वेगवेगळे प्रकारचे गायक, कलाकार, पकवाद, मृदुंगमणी, कीर्तनकार हे सर्व तिथे निर्माण होऊ शकतात। हे इतर वेळा असं जर नसेल ते तेवढं होऊ शकत नाही जेवढं ते भवना असतील तेव्हा उद्दिष्ट ते प्राप्त होऊ शकतात। त्या ठिकाणी व्यवस्थित त्या प्रकारे तिथे ते प्रॅक्टिस केली जाईल। तर आम्ही पाहतो, आम्हाला अनुभव जो येतो की जागा पुरी पडत असते कुठे कुठे, ज्यांना काही क्लासेस घ्यायचे असतात ते तिकडे वेळेवर ते येऊ शकतात, ते क्लासेस घेऊ शकतात। रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये गेलं तर ते गायनाचं असेल, मृदुंगाचं असेल तर आजूबाजूवाल्यांना त्याचा त्रासाचे निर्माण होऊ शकतो। तर या ठिकाणी तो त्रास निर्माण होणार नाही आणि ते वेगवेगळे त्याकरता प्रॉपर ते निर्माण भवन होऊ शकतं। खूप या ग्रामस्थांना जेवढे उंबार्ली आणि तसंच आदरणीय आमदार राजेश मोरे साहेबांना मी त्यांचे आभार मानतो की आपण एवढं मोठं त्यांना सहाय्य केलं। तसंच ग्रामस्थ उंबार्ल्यालाही मी त्यांचे आभार मानतो की आपण सुरुवातीला या ठिकाणी आरंभ केलेला आहे। आपल्या सर्वांचे, ग्रामस्थांचे, कार्यकर्त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। रामकृष्ण हरी।